आता हे अत्याचार नाही थांबले तर हैदराबादमधल्या त्या एन्काउंटरची पुनरावृत्ती नक्कीच होईल। कोलकात्यामधील एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाली। बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार झाला। पाठोपाठ अकोला, नाशिक, पुणे असं करत अख्खा महाराष्ट्र पेटतोय। गेली 30 वर्ष अशा घटना देशभरात घडत आहेत। अशा घटना फक्त दिल्लीतील निर्भया प्रकरण गाजलं म्हणून महानगरातच घडतात असं आपल्याला वाटतं, पण कोणतंही शहर आणि कोणत्याही वयोगटातील स्त्री असो, या नरक यातना बालिकेपासून युवतींपर्यंत आणि महिलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही यातून सुटलेलं नाही। अत्याचार करणारे अनोळखी तर आहेतच, पण पित्यापासून पतीपर्यंत, भावापासून प्रियकरापर्यंत, मुलांपासून दिरापर्यंत कोणतंही रक्ताचं नातं असणारा पुरुष याला अपवाद नाही। रक्षक झाले भक्षक हे तर आता नित्याचंच झालंय। नवे कायदे झाले, पण स्त्रियांच्या बळी जाण्याचं प्रमाण मात्र जुनच आहे। नमस्कार, मी नीता देव, आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, वस्तीमध्ये दिव्यांचा अंधार पाहिला मी, थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो, तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी। समाजातील सज्जन शक्तीचं तेज आता लोपलंय आणि दुर्जन शक्तीचा अहंकार, अंधकार सारं विश्व व्यापतंय असं वाटावं अशीच परिस्थिती घडली आहे। न्याय कोणाकडे मागायचा आणि सुरक्षित जागा तरी कुठं शोधायची असा प्रश्न महिलांना पडावा, अशाच सर्व दुष्कर्मांच्या घटना दररोज घडतायत। घर, शाळा, मंदिर, दवाखाना, पोलीस स्टेशन, न्याय मंदिर असं कोणतं स्थळ आता उरलंय जिथं स्त्रियांचं शोषण होत नाहीये। उद्योगांपासून फिल्म इंडस्ट्रीपर्यंत आणि वसतिगृहांपासून आश्रमांपर्यंत जिथे तिथे स्त्री भक्षक, स्त्री उपभोग्य वस्तू मानून तिच्यावर घाला घालू पाहणारे, अगदी गरिबांपासून लब्ध प्रतिष्ठांपर्यंत, कामगारांपासून उच्चभ्रूपर्यंत समाजकंठकांचे चेहरे आणि मुखवटे स्त्रियांना पाहायला मिळतात। आता खंत एवढीच वाटते, तेव्हा सुद्धा पुराण काळात रामायण घडलं, रावणानं सीतेचं अपहरण केलं। महाभारतात द्रौपदीची विटंबना झाली। श्रीराम आणि श्रीकृष्ण हे एकाच देवतेचे 2 अवतार निपजले, पण सीतेला अग्निदिव्यातून जावंच लागलं आणि द्रौपदीच्या 5 पुत्रांचं शिरकाण झालं। तेव्हा हे अन्याय शोषण होऊनच त्याच महान स्त्रिया सोसत राहिल्या। आजही स्त्रिया समाज व्यवस्थेच्या, न्याय व्यवस्थेच्या, पुरुषप्रधान मानसिकतेच्या चक्रव्यूहातून वाट शोधत आहेत। एकीकडे सर्व क्षेत्रातील नामांकित महिलांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गायचे, त्यांच्याकडे आदर्श म्हणून बोट दाखवायचे, आणि या दुष्कृत्यांना बळी पडलेल्या स्त्रियांकडे एकतर फक्त कोरड्या सहानुभूतीने पाहायचे किंवा त्यांच्याबद्दल प्रवाद निर्माण करण्यात धन्यता मानायची। या विचित्र विसंगत मानसिकतेचे आपण वाहक झालोत। मग हे चित्र बदलणार कसं? हैदराबादमधली 2019 साली घडलेली ती घटना आठवते। अशाच एका मध्यरात्री कर्तव्यपूर्तीनंतर घराकडे जाणाऱ्या महिला डॉक्टरला अडवून अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातल्या 4 आरोपीचे जेव्हा पोलिसांनी एन्काउंटर केलं तेव्हा मानवी हक्कवाले चवताळून उठले। पण आता मी सांगते की त्याच घटनेची पुनरावृत्ती होईल। आता पोलीसच काय, पण महिला सुद्धा न्याय मिळण्याची वाट पाहणार नाहीत। जयवंत दळवींच्या पुरुष नाटकात जे घडतं, जे जखमी औरतमध्ये घडतं, जे अंकुशमध्ये घडतं, जे खूनभरी मांगमध्ये घडतं, आता तेच घडत राहील। महिला कायदा हातात घेतील आणि पोलिसांच्या ऐवजी महिलाच एन्काउंटर करतील